एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिकमध्ये युवा सेना उत्तर महाराष्ट्र विभागाच्या युवा संघटन दौऱ्याअंतर्गत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। हॉटेल एक्सप्रेस इन इथं झालेल्या या बैठकीत संघटनात्मक आढावा घेऊन आगामी कामकाजाची दिशा निश्चित करण्यात आली। संघटन अधिक बळकट करण्यासाठी महसूल विभाग स्तरावर 150 सदस्यांची कार्यकारिणी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कामगिरीच्या आधारेच पदोन्नती दिली जाईल असा स्पष्ट इशारा युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दिला। प्रत्येक महाविद्यालयात युवा सेना युनिट आणि गावागावात गाव प्रमुख नेमण्यावर भर देण्यात येणार असून युवती सेनेलाही समान स्थान दिलं जाणार आहे। तसेच 18 तारखेला मुंबईतील वरळी डोम इथं होणाऱ्या मेळाव्यास मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। दरम्यान विभागीय सचिव आविष्कार भुसे यांनी कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय होण्याचं आवाहन करत प्रत्येक गाव आणि महाविद्यालयापर्यंत युवा सेना पोहोचवण्यावर भर दिला। संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येकानं जबाबदारीनं काम करणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। या बैठकीला उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। तर आहेतच, पण किंबहुना एक 150 लोकांची ही जी मेन बॉडी आपण म्हणतो, म्हणजे महसूल विभागीय कार्यकारिणी जशी राज्याची कार्यकारिणी आहे तशी विभागीय कार्यकारिणी सुद्धा आता आपल्याला तयार करायची आहे। 1 मेला आपण जाहीर करणार आहोत, त्यामुळे सगळ्यांनी आता कामाला लागायचंय। अनेकांचे कार्य अहवाल आमच्याकडे आले, त्या कार्य अहवालाचं विश्लेषण सुद्धा आम्ही सुरू केलेलं आहे। त्यामुळे जो चांगला काम करेल त्याला निश्चितपणे संधी पुढे प्रमोशन सुद्धा दिलं जाईल, त्याला तशीच ताकद पुन्हा दिली जाईल। जे काम करत नाहीत त्यांच्यावर कारवाई सुद्धा, मी खरं बघा मी आजपर्यंत असं कधी बोलत नाही, पण ही वस्तुस्थिती आहे की ज्यांनी काम केलेलं नाहीये त्यांच्यावर आता आपण कारवाई करणार आहोत। जे फक्त नावाला पद घेऊन बसलेले आहेत अशा लोकांना आता युवा सेनेमध्ये आपण संधी देणार नाही। त्यामुळे ज्यांनी कामं केले त्याला निश्चितपणे त्याचं फळ मिळेल, हे सुद्धा आवर्जून मला आज या ठिकाणी सांगायचं आहे। 18 तारखेला आपण सर्वजण आवर्जून या कार्यक्रमाला। मी आज या ठिकाणी फक्त काय केलेलं आहे, मी सर्व आपले जिल्हा प्रमुखांसाठी मी स्वतः निमंत्रण पत्रिका या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना देण्यासाठी आलेलो आहे। पण आता मी काय करीन, शेवटी वेळ कमी असल्या कारणानं मी आता आविष्कार भुसे आपले विभागीय सचिव या नात्यानं मी त्यांच्याकडे ही कार्यक्रमाची पत्रिका देणार आहे आणि ती पत्रिका त्यांच्या माध्यमातून ते प्रत्येक जिल्हा प्रमुखांना देतील। त्याचसोबत सर्व जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, आपले सर्व विधानसभा प्रमुख सगळ्यांना एवढीच विनंती करतो की आपापल्या जिल्ह्यामध्ये, आपापल्या विधानसभा क्षेत्रामध्ये आपले शिवसेनेचे नेते असतात, आपले आमदार असतात, मंत्री असतात, खासदार असतात, त्या प्रत्येकाला जाऊन आपण निमंत्रण द्या। म्हणजे मी त्या दिवशी शिंदे साहेबांना, डॉक्टर साहेबांना, काल सरनाईक साहेब भेटले, सरनाईक साहेबांना, अशा सगळ्या नेत्यांना आपण वैयक्तिक, म्हणजे आता सुहास नाही उदाहरण, तर फरांची जबाबदारी आहे की सुहासांना पत्रिका फरांच्या माध्यमातून पोहोचली पाहिजे उदाहरण। तर त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी, आता दादा भुसे साहेब आहेत,
तर भाईनी नको, पण दुसरा आपला इथे मालेगावला कोण आहे आता पदाधिकारी, तर त्यांनी जाऊन भुसे साहेबांना त्या ठिकाणी पत्रिका द्यायची आहे. जळगावच्या टीमनी जाऊन गुलाबराव पाटील साहेबांना पत्रिका द्यायची आहे. आपले आमदार तिथे आहेत त्यांना पत्रिका द्यायची. ही जबाबदारी आता तुम्ही सगळ्यांनी करायची. ठीक आहे, तर हे महत्वाचं आहे विषय. कॉलेज युनिटवर आता आपल्याला लक्ष दिलं पाहिजे, कारण आता कॉलेज युनिट आपल्याला शेवटी नवीन युवा सैनिक आपल्याला कुठे तयार मिळतील, तर जे कॉलेज आहेत. ठीक आहे, शहरी भागामध्ये कॉलेज जास्त असतात, ग्रामीण भागामध्ये कॉलेजेस कमी असतात, परंतु जितके कॉलेजेस आहेत त्या प्रत्येक कॉलेजमध्ये आता आपल्याला आपली युवा सेनेची टीम तयार करायची आहे. कॉलेजमध्ये जाऊन युवा सेनेच्या युनिट आपल्याला स्थापित करायचे आहेत. हे सुद्धा आज आपल्याला मला आवर्जून सांगायचं आहे. जिल्ह्याची पद्धत आहेतच. आता मी जसं सांगितलं की जिल्हा प्रमुखाची निवड केली जाईल, विधानसभा, तालुका हे सगळं आहे, परंतु माझं स्वप्न त्या दिवशी पूर्ण होईल की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये युवा सेनेचा एक गाव प्रमुख सुद्धा आपण तयार करणार आहोत. त्यासाठी आता आपल्याला कामाला लागायचं आहे. उपस्थित आपल्याला अजून एक विषय महत्वाचा म्हणजे आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे संघटनेच्या दृष्टिकोनातून युवा असेल, युवती असेल, म्हणजे आता एक जळगावचं उदाहरण आता माझ्या समोर आलं. असं होऊन देऊ नका. युवा सेनेने स्वतंत्र युवा सेनेचं काम केलं पाहिजे. मी असं म्हणत नाही युवा सेना वेगळी, युवती सेना वेगळी, पण शेवटी ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींची पण टीम तितकीच असली पाहिजे. आता इथे भले कमी प्रमाणात असतील, आता मॅक्सिमम तुम्ही सगळे नाशिकचेच मला वाटतं, बरोबर आहे, पण आता हर्षदाताई, योगिताताई, शर्मिलाताई किंवा प्रज्ञा आहे, सगळ्यांनी एवढीच विनंती असणार आहे की जसं युवा सेनेचं जशी युवा सेनेची बांधणी ही संपूर्ण प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेली आहे, तशीच बांधणी म्हणजे ही आता जी मी यादी तुम्हाला देणार आहे, युवती सेनेची सुद्धा तुम्ही तशी तयारी करू नका. म्हणजे युवती सेनेची पण जिल्हा प्रमुख करा, युवती सेनेची पण लोकसभा अध्यक्ष करा. आम्ही भविष्यामध्ये हेही सांगतो, युवा सेनेच्या माध्यमातून आजपर्यंत आपल्याला विभागीय सचिव आणि आपल्याला वेगवेगळे असे पदांवर आमचे युवा सैनिक दिसत होते, बरोबर आहे. एकही युवती सेना सचिव आहे का, एकही युवती सेना सरचिटणीस आहे का? पण येणाऱ्या काळामध्ये युवा सेनेमध्ये युवती सेनेला जो स्थान युवा सेनेला मिळतोय, आपल्या पुरुषांना मिळतोय, तितकंच स्थान आता आम्ही युवतींना सुद्धा देणार आहोत. आणि युवती सेनेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सचिव सरचिटणीस जी पदं आहेत ती जाहीर करणार आहोत. त्यामुळे युवती सेना आता आपल्याला तितकंच जोराने आपल्याला स्थापन करावं लागेल. हे महत्वाचा विषय होतं. मी आता जितेंद्र आणि बोलत असताना त्यालाही सांगितलं की युवा सेनेची आपण पुस्तिका तयार करणार आहोत. ती पुस्तिका 18 तारखेला प्रत्येकाला मिळणार आहे. तर 18 तारखेला ती पत्रिका ज्यावेळेस आपल्याला पुस्तिका मिळेल त्या पुस्तिकेनुसार प्रत्येक जिल्हा प्रमुखाची जबाबदारी आहे की त्या विधानसभा अध्यक्षाने, त्या तालुका अध्यक्षाने, त्या विभाग शहर अध्यक्षाने त्या पुस्तिकेत दिलेलं जे टास्क आहे ते टास्क त्यांनी निश्चितपणे पूर्ण करावं. यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी शिबिर घेणार आहोत. प्रामुख्यानं 18 तारखेचा कार्यक्रमाचा पुन्हा एकदा विषय सांगतो. आपण सर्वजणांनी, जिल्हा प्रमुख आहेत, लोकसभा प्रमुख आहेत, सगळ्यांनी आता आपल्या युवा सेनेच्या कार्यकारिणी टीम बरोबर बसून आपण सर्वजण कसे त्या ठिकाणी याल ह्याची सुद्धा आता प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. कारण तसं पाहिलं तर उत्तर महाराष्ट्र म्हणजे सर्वजण एकजुटीनं कराल एवढंच आज या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. आणि फक्त पत्रिका मी आता आविष्कार आणि आमच्या कार्यकारिणीकडे देत आहे.